ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आत्ता कंपन्यांचे वार्षिक निकालाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आता आपण 2025चा म्हणजे 2025-26चा वार्षिक अहवालानुसार म्हणजे नेट प्रॉफिटनुसार आपण आत्ता जसे रिझल्ट लागतील तसे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली, तसेच मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य तसेच वार्षिक इन्कममध्ये म्हणजेच वार्षिक नेट प्रॉफिटमध्ये संपूर्ण शेअर बाजारातील बलाढ्य कंपनी, तसेच सर्वच बाबतीत म्हणजे निफ्टी निर्देशांकात सगळ्यात जास्त ज्या कंपनीचा हिस्सा आहे अशा कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वच कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 5 मे 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,032 अंक, ह्या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी हाय अंकापासून सुमारे 2341 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी हाय म्हणजेच ऑल टाईम हायपासून सुमारे 8.87% इतके खाली आहे. म्हणजेच मित्रांनो, सध्या आपले मार्केट हे तेजीच्या आसपास आहे. मित्रांनो, मागे युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा आपले एकूण शेअर मार्केट हे ऑल टाईम हायपासून सुमारे 15% खाली गेले होते. परंतु आता युद्धजन्य स्थिती मावळताना दिसत आहे. त्यामुळेच आपले मार्केट हे कवर झालेले आहे आणि ते आत्ता 52वी हायपासून फक्त 8.87% इतके खाली आहे. मित्रांनो, आता आपण रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मित्रांनो ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे. मित्रांनो, रिलायन्स या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ONGC, तसेच मित्रांनो ONGC, तसेच ऑइल इंडिया, पेट्रोनेट LNG, डीप इंडस्ट्रीज, विडॉल कॉर्पोरेशन, ॲटलपस, तसेच प्रभा एनर्जी, HOEC, डॉल्फिन ऑफशेअर,
मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 5 मे 2026 आणि आज रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर 1463 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय 52वी क्लो किंमत, तसेच त्या कंपनीच्या शेअरची हिस्टॉरिक किंमत. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1611 रुपये व 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती होती 1290 रुपये. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागं गेल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1114 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स 953 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स 252 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही मागं गेल्यास 2000 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 25 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, त्या कंपनीचे शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 19,80,622 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील 1 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचा नफा तोटा जर बघितला तर 2022 साली या कंपनीला 67,565 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली 73,646 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 78,633 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2025 साली 80,787 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. आणि 2026 साली ह्या कंपनीला 95,610 करोड रुपये इतका हायेस्ट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे त्या कंपनीचं तेवढ्या भागाचं मालक बनणार. परंतु मित्रांनो, आपण त्याच्या मालकी हक्क घेण्या अगोदर त्या कंपनीचे ऑलरेडी मालक कोण कोण आहेत, किती टक्के आहेत हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. तर त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 49.11% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत सुमारे 20.28% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था.
तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 18.33% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीला 2022 साली 67,565 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2026 साली 95,610 करोड रुपये झालेला आहे. तर थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढता होत आहे. कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट होतोच आहे. एकदासुद्धा ह्या कंपनीला तोटा झालेला नाही. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी फक्त 1114 रुपयाला मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 953 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 232 रुपयाला मिळत होता आणि 2000 सालातील कमीत कमी किंमत म्हणजे 25 रुपयाला मिळत होता. तोच रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1463 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1114 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत गुंतवलेले म्हणजे 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1114, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 953, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 232 आणि 2000 साली गुंतवलेले 25 रुपये, आज 1463 रुपये झालेले आहेत. ज्या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं ज्या कंपनी 2000 साली 25 रुपये गुंतवले असते तर त्याचे 1463 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं जवळजवळ 58 पट एवढा रिटर्न्स म्हणजे परतावा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता सुमारे 58 लाख रुपये झालेले आहेत. मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरातसुद्धा पाहिले की आपण त्या कंपनीचा शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यातून म्हणजे आपण कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो. परंतु एवढाच फायदा नसतो. तर त्यातून म्हणजे आपण शेअर्स खरेदी केल्यामुळे आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. आणि डिव्हिडंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. हिस्ट्री पाहिल्यास ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे, म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, 2025 साली ह्या कंपनीनं 2024 साली ह्या कंपनीनं पर शेअर 10 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. 2025 साली 5.50 पैसे म्हणजे सुमारे 5.5 रुपये एवढा डिव्हिडंड म्हणजे लाभांश पर शेअर इतका दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 49.10% म्हणजेच 49.11% म्हणजे 50%च्या आसपास आहे. त्यामुळे उत्तम आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच मित्रांनो, प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52वी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग, तसेच युद्धजन्य परिस्थिती, कोरोनासारखी आरोग्य आणीबाणी किंवा इतर कोणत्याही निगेटिव्ह बातम्या, ह्या बातम्यांमुळे एकूण शेअर मार्केट जर खाली आले तर उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. मित्रांनो, थोडक्यात काय, तर आपण आपल्या चॅनलवर जे कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यात आपण ज्या कंपनीला उत्तम असा निष्कर्ष काढलेला आहे त्या कंपनीचे शेअर्स 52वी खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही. आता रिलायन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी खायपासून सुमारे 8.87% खाली आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरसुद्धा 52वी खायपासून म्हणजे 1611 पासून आत्ता
₹1463 ह्या किमतीला करंट व्हॅल्यूला मिळत आहे. म्हणजेच काय तर 52 खायपासून रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा शेअरसुद्धा सुमारे 9.18% खाली आहे. तर मित्रांनो, समजा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपनीचे शेअर जर तुम्हाला घ्यायचे असले तर आत्ता म्हणजे समजा 50,000 गुंतवायचे असले तर आत्ता पहिला टप्पा खरेदी करण्यास म्हणजे 10%च्या आसपास हा कंपनीचा शेअर्स 52 खायपासून खाली मिळत आहे. तर सध्या वार्षिक विश्लेषणानुसार खरेदी करण्यास सध्या काही हरकत वाटत नाही मित्रांनो. परंतु तो फक्त 10%च खाली येईल असे सांगता येत नाही. तर शेअर मार्केट जर अजून खाली आले तर तो अजूनही खाली जाऊ शकतो. तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, सर्व बाबतीत स्ट्रॉंग आहे. परंतु एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली आला तर प्रत्येक टप्प्यावर उत्तम कंपनी असल्या कारणाने रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत वाटत नाही मित्रांनो. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. ते जे आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ज्यांना शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपले चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम या प्लेलिस्टमधील 16च्या 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.